मिरज येथे महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम। रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान 2026 सडक सुरक्षा जीवन रक्षा अंतर्गत महामार्ग सुरक्षा पथक महामार्ग पोलीस स्टेशन कवठे महांकाळ यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी मिरज येथील डॉक्टर बाबू पाटील साळुंखे कॉलेज मिरज जिल्हा सांगली येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महामार्गावरून वाहन चालवताना घ्यावयाची आवश्यक काळजी, वाहतूक नियमांचे पालन, वेग मर्यादा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करणे तसेच चारचाकी वाहन धारकांनी सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। महामार्ग सुरक्षा पथक कवठे महांकाळ यांच्याकडून प्रत्यक्ष उदाहरणे व व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली। अपघात झाल्यास तात्काळ करावयाच्या प्राथमिक उपाययोजना तसेच आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। या उपक्रमात महाविद्यालयातील सुमारे 250 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमास इचलकरंजी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले, पोलीस उपनिरीक्षक सुनील शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण कुमार पाटील, पोलीस हवालदार अभिजित वाघमारे, सुमित निमके, पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल किशोर मेहत्रे, पोलीस कॉन्स्टेबल शेखर पवार आदी उपस्थित होते। तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर अर्जुन जाधव, डॉक्टर आकाश बनसोडे, प्राध्यापक राजू खोत्रे व कनिष्ठ मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनीही सहकार्य केले। या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचं दिसून आलंय। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.